नमस्कार. आपण पाहत आहात मराठी रोखोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जुदे. आज निंबूत येथे श्री सतीश भैया कल्याणकारी संघाच्या मार्फत आज ॲम्ब्युलन्स जो रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करत आहेत आणि त्याचा लोकार्पण सोहळा आणि पूजन करण्याचा आज कार्यक्रम इथं पार पडत आहे. धन्यवाद. सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने आज खऱ्या अर्थाने पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी जे मध्ये माझी 71वी साजरी करण्याच्या दृष्टीने जी गाडी जी भेट दिली होती, तर ती गाडी जी आहे ती ॲम्ब्युलन्स ह्या लोकांच्या खऱ्या अर्थाने सेवा करण्याच्या दृष्टीने कल्याणकारी संघाच्या सर्व संचालक मंडळाने मीटिंग घेऊन आपल्या पंचक्रोशीतील लोकांची सेवा करण्याच्या दृष्टीने ही गाडी घेतलेली आहे. या गाडीचा उपयोग जास्तीत जास्त गोरगरिबांना केला जाईल आणि तो खर्चसुद्धा निश्चित अल्प दरात केला जाणार आहे, की जेणेकरून गोरगरिबांना कमी खर्चात त्यांचा पेशंट कुठे न्यायचा असेल तर नेता येईल. तसेच ही संस्था जी आहे ही चॅरिटी ट्रस्टकडनं रजिस्ट्रेशन केल्यामुळे लोकांना खऱ्या अर्थाने सेवा मिळेल आणि ह्या कल्याणकारी संघाचा मुख्य उद्देश हाच आहे की प्रत्येक गोष्टीत लोकसेवा करण्याच्या दृष्टीने पंचक्रोशीतील सर्व लोकांनी जे काही 22-23 लाख रुपये जे दिलेले आहेत त्याचा विनियोग खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात होणार आहे. मी सतीश भैया कल्याणकारी संघाच्या सर्व संचालक मंडळाचं मी अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांना एकच सूचना करू इच्छितो की ही खऱ्या अर्थाने लोकसेवाच व्हायला पाहिजे, की जेणेकरून माझ्यापर्यंत लोकांच्याकडनं एक ऐकायला मिळालं पाहिजे की खऱ्या अर्थाने लोकसेवा तुमचं संचालक मंडळ करते. कारण एक निश्चित आहे की आपल्या पंचक्रोशीमध्ये एक तर ॲम्ब्युलन्स फार कमी आहेत, फक्त सोमेश्वर कारखाना आणि जुबलेंट कंपनीकडे आहे, परंतु त्यांनाही लिमिटेशन असल्यामुळे सभासदांच्या नंतर ते काय गाड्या कोणाला देऊ इच्छित नव्हते, देता येत नव्हते आणि जे भाडोत्री ॲम्ब्युलन्स जे आहेत ते भरमसाठ पैसे घेत होते. आणि मला वाटते आता सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जी आता सेवा केली जाणार आहे ही खऱ्या अर्थाने लोकांच्यापर्यंत गोरगरिबांच्यापर्यंत पोचेल आणि माझ्या ह्या सर्व संचालक मंडळाला माझ्या शुभेच्छा राहतील आणि कुठलीही अडचण असली तर त्याची अडचण दूर केली जाईल आणि ही जी सेवा आहे माझ्या माहितीनुसार ही शेवटपर्यंत चालली पाहिजे, चालावी, एवढंच मी माझी भावना व्यक्त करू इच्छितो.